डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली विज्ञानवादी, लोकशाहीवादी आणि मानव कल्याणाचा जीवनमार्ग दाखवणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं 30 डिसेंबर 2001 साली धम्मसंघ कोल्हापूरची स्थापना करण्यात आली. मागील 24 वर्ष या संघानं 244 धम्मदेसना घेऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केलाय. यंदा संघाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानं रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात नाही तर भारतभर धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संघाचं नाव भारतीय धम्म संघ असं करण्यात आलंय. 30 डिसेंबर रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आशालता कांबळे या धम्मदेसना देणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार मोगलान श्रावस्ती उपस्थित राहणार आहेत. धम्म संघाच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. आजवर संघानं घेतलेल्या कार्यक्रमातील निवडक धम्मदेसनांचे 2 खंड प्रकाशित करण्यात आलेत. या पत्रकार परिषदेला भारतीय धम्म संघाचे अध्यक्ष अशोक चौसाळकर, उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कुरणे, सचिन कपूर, महाबोधी पद्माकर, सिद्धार्थ पद्माकर, मोहन भोसले, प्रकाश मालेकर, BM कांबळे आदी उपस्थित होते.